व्हर्जिनिया वुल्फ यांची द न्यू ड्रेस ही कथा. खरं तर ही फक्त एका ड्रेसची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे का चिंताग्रस्त मनाची, त्या मनात चाललेल्या गोंधळाची. चला तर मग आज आपण या कथेची जी नायिका आहे मेबल वेरिंग, तिच्या विचारांच्या जगात जरा डोकावून पाहूया. कधी झालंय असं की एखाद्या पार्टीत कार घालून जायचं या एकाच विचाराने डोकं भंडावून सोडलंय? हो ना, ही भावना आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी नक्कीच जाणवली असेल. आपल्या दिसण्याबद्दलची ही जी सामाजिक चिंता आहे ना, तीच या कथेच्या केंद्रस्थानी आहे. आणि मेबेलच्या अनुभवातून ती अगदी प्रकर्षाने समोर येते. तर मेबेलचा हा जो मानसिक प्रवास आहे तो आपण या 6 टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात होईल तिच्या आगमनाच्या चिंतेने, मग पाहूया त्या स्वप्नांच्या ड्रेसबद्दल, त्यानंतर तिच्या मनात डोकावू, मग येईल बशीतल्या माशीची गोष्ट, तिच्या भूतकाळाचं ओझं, आणि शेवटी खोटं खोटं खोटं. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला टप्पा आहे आगमनाची चिंता. म्हणजे जेव्हा शंकाच तुमच्यासोबत पार्टीत प्रवेश करते. गोष्ट सुरू होते मिसेस डॅलोवे यांच्या पार्टीत, जिथे मेबलचा आत्मविश्वास अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो. विचार करा, मेबल पार्टीत पोहोचली आहे. ती आपला कोट काढते आणि तिची नजर समोरच्या आरशावर पडते. आणि त्याच क्षणी तिच्या मनातली सगळ्यात मोठी भीती खरी ठरते. तिला जाणवतं की तिचा तो पिवळा ड्रेस तो एक खूप मोठी चूक आहे. आणि ही फक्त शंका नाही, ही एक भावना आहे जी तिच्या मनाचा ताबा घेऊ लागते. फक्त एवढंच नाही, तो योग्य नव्हता. हे वाक्य किती साधं वाटतंय ना, पण हेच कथेचं सगळं सार आहे. हाच तो क्षण आहे, तो टर्निंग पॉइंट आहे, जिथे मेबलची नुसती शंका आता खात्रीत बदलते. आणि इथूनच तिच्या मनातला तो अस्वस्थतेचा, त्या असमाधानाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. तर हा ड्रेस इतका वाईट कसा ठरला? चला, या ड्रेसची गोष्ट थोडी मागे जाऊन पाहूया, कारण त्याची सुरुवात तर खूप आशादायक होती. मेबेलच्या सुरुवातीच्या आशा आणि तिची आत्ताची निराशा यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, ड्रेस बनवताना तिचा विचार काय होता? तिला काहीतरी फॅशनेबल नको होतं, कारण त्यासाठी खूप पैसे लागतील. तिला गर्दीत हरून जायचं नव्हतं. तिचं ध्येय होतं वेगळं दिसणं, स्वतःसारखं काहीतरी तयार करणं. आणि त्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली? तर तिच्या आईच्या एका जुन्या फॅशनच्या पुस्तकातून. कल्पना अगदी साधी होती, एक जुन्या पद्धतीचा पण आकर्षक ड्रेस. आणि हा क्षण बघा, ड्रेसमेकरकडे, मिस मिलानकडे. आरशात स्वतःला पाहताना तिला जो आनंद झाला होता तो विलक्षण होता. तिला वाटलं होतं की ती प्रकाशाने उजळून निघालीये, ती एक सुंदर स्त्री आहे. पण हा आनंद किती क्षणभर टिकला. पार्टीतल्या तिच्या भावना आणि हा क्षण यातलं अंतरच या कथेचा आत्मा आहे. आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्यामुळे ही कथा इतकी खास बनते. ते म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ यांनी वापरलेलं एक खास तंत्र, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. याच तंत्रामुळे आपण थेट मेबलच्या मनात, तिच्या विचारांच्या गोंधळात शिरतो. तर हे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जसा एखादा झरा वाहत जातो तसाच आपल्या मनात विचारांचा प्रवाह वाहत असतो. कधीकधी तो शांत असतो, कधी खळखळत वाहतो, कधी एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उडी मारतो. हेच विचारांचा तुटक, विस्कळीत रूप लेखिका जशांचा तसा आपल्यासमोर मांडते. म्हणजे आपण थेट पात्राच्या डोक्यातच पोचतो. आता हे बघा, हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मेबेलने काय घातलंय, किती विचित्र दिसतेय, हे कोणी खरंच बोलत नाहीये. हे सगळे आवाज मेबेलच्या स्वतःच्या मनातले आहेत. ती इतकी असुरक्षित आहे की तिला वाटतंय पार्टीतला प्रत्येकजण तिच्याबद्दल असंच बोलतोय, तिच्यावर हसतोय. म्हणजेच काय, तर हा मुद्दा फक्त त्या पिवळ्या ड्रेसपुरता मर्यादित नाहीये. तो ड्रेस म्हणजे फक्त एक निमित्त आहे. तिच्या मनात खोलवर रुजलेली स्वतःच्या अपुरेपणाची भावना, तिचा भ्याड स्वभाव, या सगळ्या गोष्टी त्या ड्रेसच्या निमित्ताने बाहेर येत आहेत. आता कथेतील एका खूप महत्वाच्या रूपकाकडे वळूया, बशीतील माशी. मेबेल स्वतःला कसं पाहते, तिची अडकल्याची भावना कशी आहे, हे समजून घेण्यासाठी ती हे रूपक वापरते. सुरुवातीला ती काय करते? ती स्वतःच्या दुःखाला सार्वत्रिक रूप द्यायचा प्रयत्न करते. तिला वाटतं की अरे, आपण सगळेच तर असे आहोत, बशीच्या काठावरून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या माशांसारखे. म्हणजे फक्त मीच नाही, सगळेच दुःखी आहेत. हा स्वतःला दिलासा देण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. पण तिचा हा विचार फार काळ टिकत नाही. लगेचच तिला जाणवतं की नाही, सगळे सारखे नाहीत. ती स्वतःला एका दुधाच्या बशीत अडकलेली, पंख चिकटलेली, बाहेर पडण्यासाठी धडपडणारी एक केविलवाणी माशी म्हणून पाहते. आणि बाकीचे लोक,
ते तिला ड्रॅगनफ्लाय, फुलपाखरं, सुंदर कीटकांसारखे वाटतात, जे अगदी सहजपणे उडत आहेत, नाचत आहेत. हा जो फरक आहे ना, तो तिच्या मनातला एकटेपणा आणि इतरांबद्दलचा मत्सर अगदी स्पष्टपणे दाखवतो. पण मेबल अशी का आहे, तिचा आत्मविश्वास इतका कमी का आहे, या सगळ्याची मुळं तिच्या भूतकाळात आहेत, तिच्या बालपणात, तिच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांमध्ये. चला, तेच आता पाहूया. तिच्या असुरक्षिततेची कारणं खूप खोलवर आहेत. 10 भावंडांपैकी ती एक होती. म्हणजे लक्ष मिळणं तसं अवघडच. घरात पैसे कधीच पुरेसे नसायचे, त्यामुळे सतत काटकसर करावी लागायची. तिने स्वप्न पाहिली होती एका साम्राज्य निर्मात्याशी लग्न करण्याची, पण तिचं लग्न झालं ह्युबर्टशी, ज्याची नोकरी सुरक्षित असली तरी दुय्यम दर्जाची होती. म्हणजे तिची स्वप्न आणि तिचं वास्तव यात खूप मोठी दरी होती. आणि या सगळ्यामुळेच तिच्या मनात ती कमीपणाची भावना घर करून बसली. आणि आता आपण येतोय कथेच्या शेवटाकडे. खोटं खोटं खोटं. हा शेवट म्हणजे समस्येवरचं उत्तर नाही, तर त्यापासून केलेली सुटका आहे. मेबल पार्टीतून निघून जाण्याचा निर्णय घेते, पण तिच्या मनातला संघर्ष काही संपत नाही. ती यातून बाहेर पडण्यासाठी काय विचार करते, तर ती पळून जाण्याचा मार्ग शोधतीये. ती कल्पना करते की ती सिस्टर संबडी बनेल, एक गणवेश घालेल, आणि मग तिला कपड्यांचा विचारच करावा लागणार नाही. म्हणजे विचार करा, तिला तिच्या या चिंतांपासून नाही तर स्वतःच्या अस्तित्वापासूनच सुटका हवी. आणि मग पार्टीतून निघताना ती चेहऱ्यावर एक खोटा मुखवटा चढवते. मिसेस डॅलोवे यांना ती म्हणते, मी खूप मज्जा केली. तिच्या मनात सुरू असलेलं वादळ आणि तिचे हे वरवरचे शब्द, यातलं अंतर किती मोठं आहे बघा. पण जिना उतरताना तो मुखवटा गळून पडतो. तिच्याच आतून आवाज येतो, खोटं खोटं खोटं. या एका शब्दात सगळं काही आलं. ती फक्त त्या पार्टीतून पळून आलीये. समस्येवर तिने मात केलेली नाही. ती अजूनही तिच्याच विचारांच्या तुरुंगात अडकलेली आहे. आणि ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर सोडून जाते. इतरांच्या मान्यतेच्या पलीकडे जाऊन स्वतःचं मूल्य ओळखणं हे खरंच इतकं कठीण असतं का?